नमस्कार. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पतित पावन विद्या मंदिर ओझरडे या विद्यालयाची आज आपण ओळख करून घेणार आहोत. चंद्रभागा ओढ्याच्या काठावर सुंदर वृक्षवल्लींनी सजलेल्या या भूमीवर 1960 साली पतित पावन विद्या मंदिर ओझरडे या विद्यालयाची स्थापना झाली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणाची जवळपास कुठेही सोय नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावं लागत. या गोष्टीचा विचार करता डॉक्टर बापूजी साळुंखे व गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन 1960 साली या विद्यालयाची या पवित्र भूमीमध्ये स्थापना केली. शांत, रहदारीपासून गोंगाटापासून दूर सुंदर परिसर, विविध मैदानी खेळ खेळता येतील असे प्रशस्त मैदान, सुसज्ज व पुरेशा वर्गखोल्या, प्रत्येक वर्गखोली ही डिजिटल व पुरेसा प्रकाश आणि वातानुकूल. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच तांत्रिक शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी स्टेम लॅबची सोय या विद्यालयामध्ये आहे. सुसज्ज असा संगणक कक्ष या विद्यालयामध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य लक्षात घेता स्वच्छ पाण्याची सोय या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांसाठी पुरवलं जाणारं पिण्याचं पाणी हे मोठ्या प्रमाणात फिल्टर करून मगच ते विद्यार्थ्यांना दिलं जातं. याचबरोबर स्वतंत्र असं संगीत वर्ग व स्वतंत्र असं कला दालन या ठिकाणी आहे. मैदानी खेळांबरोबरच इंडोर गेमची ही सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. स्वतंत्र कक्षामध्ये बुद्धिबळ, कॅरम बोर्ड यांसारखे खेळ घेतले जातात. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी घेतले जाणारे उपक्रम इयत्ता 5वी व 8वीच्या वर्गांचे स्कॉलरशिपचे जादा तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 10वीच्या वर्गासाठी वासंतिका वर्गाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. इयत्ता 10वीच्या टॅलेंट बॅचसाठी साप्ताहिक चाचण्या घेतल्या जातात. त्याचबरोबर संस्था अंतर्गत या ठिकाणी निवासी प्रशिक्षणही या विद्यार्थ्यांना दिलं जातं. NNMS सारख्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व पात्र विद्यार्थ्यांची परंपराच या विद्यालयाला लाभलेली आहे. इंटरमिजिएट, एलिमेंटरी या ग्रेड परीक्षांचा निकाल दरवर्षी 100% आहे. इतकेच नाही तर A, B ग्रेडमध्ये उत्तीर्ण होणारे विद्यार्थ्यांची संख्याही वाखवण्याजोगी आहे. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तासही घेतले जातात. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही गोष्ट लक्षात घेता या ठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जातं. जसं की विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी मुलांना लक्षात यावी म्हणून वृक्षदिंडी व वृक्ष लागवड, वारकरी दिंडी, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, गायन वादन स्पर्धा, अभिनय कौशल्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, RSP व स्काउट्स गाईड सारख्या कॅम्पमधून सामाजिक बांधिलकी व स्वावलंबनाचं शिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या भौतिक ज्ञानात भर पडावी म्हणून वेळोवेळी क्षेत्रभेटी व सहलींचं आयोजन केलं जातं. व्यावसायिक शिक्षणाचं मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर कौशल्यांचा विकास व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसाठी मातीपासून भांडी तयार करणं, शुद्ध पाण्याचं बॉटलिंग करणं, गांडूळ खत तयार करणं यांसारख्या उपक्रमांची माहिती प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटी देऊन दिलं जातं. वेळोवेळी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेतली जाते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये व परिसरामध्ये एक नावाजलेली उपक्रमशील शाळा म्हणून या पतित पावन विद्या मंदिर ओझरड्याचं नाव लौकिक आहे. या विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख म्हणजे इयत्ता 10वीचा निकाल. सेमी माध्यमाचा 100% तर मराठी माध्यमाचा जास्तीत जास्त लागतो. NNMS सारख्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. ABP माझासारख्या प्रसिद्ध न्यूज चॅनलवर प्रत्यक्ष शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करण्याचा मानही यावर्षी
आमच्या शाळेला म्हणजेच पतितपावन विद्या मंदिर ओझरड्याला मिळालं. विविध खेळांच्या व स्पर्धांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय अनेक बक्षिसं या विद्यालयामध्ये येत असतात. शालेय व्यवस्थापन व विकास कमिटी व माननीय मुख्याध्यापक गिरीश गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्याची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा व सुंदर शाळा उपक्रमात 2 लाखाचं बक्षीस व द्वितीय क्रमांक या विद्यालयाला मिळालेला आहे. अशा या उपक्रमशील विद्यालयामध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा.